तर आजच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन द वन व्हेरिएबल, तर वन व्हेरिएबलवर आधारित आपण पॉलिनॉमियलची 3 टाइप्स बघणार आहोत. यामध्ये पहिला आहे लिनियर, दुसरा आहे क्वाड्रॅटिक आणि तिसरा आहे क्यूबिक पॉलिनॉमियल. आता जे लिनियर पॉलिनॉमियल आहे त्याचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं की यामध्ये जी डिग्री आहे ती असणार 1. त्यानंतर जो याचा फॉर्म्युला आहे तर तो आहे पहा ax plus b but a is not equal to 0. म्हणजे a आणि b हे कोएफिशिएंट असतील, x चा व्हेरिएबल आहे आणि a ची व्हॅल्यू ही शून्य नसेल तर डेफिनेटली ते पॉलिनॉमियल हे लिनियर पॉलिनॉमियल असेल. आणि एक्झाम्पल जर घेतलं आपण, ओके, सो एक्झाम्पल 2x plus 7, ओके, त्यानंतर 5x plus 9 under root 3x plus 1/2. ओके, तर हे जे तिन्ही एक्झाम्पल्स आहेत या तिन्ही एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं आपण तर प्रत्येक वेळेस जी पॉलिनॉमियलची डिग्री आहे ती आहे 1 आणि जो जनरल फॉर्मॅट आहे तो आहे ax plus b. आणि सो हे सर्व एक्झाम्पल हे लिनियर पॉलिनॉमियलचे एक्झाम्पल असतील. त्यानंतर जे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे तर याचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये पॉलिनॉमियलची जी डिग्री आहे ती असणार 2. जे जनरल फॉर्म असणार इक्वेशनचं ते असणार ax² plus bx plus c where a is not equal to 0. आणि यामध्ये a b c हे असतील कोएफिशिएंट आणि x असेल हा व्हेरिएबल. तर याचे एक्झाम्पल जर पाहिले आपण तर पहा 9x² plus 3x plus 9. ओके, तर या हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर हे यामध्ये डिग्री 2 आहे, दॅट्स व्हाय इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अनदर एक्झाम्पल x² minus 9x plus 7. ओके, तर हे सुद्धा असणार आणि ते जरी या ठिकाणी किंमत नसेल पण a ची व्हॅल्यू इथे आपल्याला 1 कन्सिडर करायची आहे. आणि त्यानंतर अंडर रूट 5x² minus 1 x upon 2 plus 5. ओके, तर हा फॉर्मॅट या ठिकाणी क्वाड्रॅटिक जे पॉलिनॉमियल आहे त्याचाच असेल. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर क्वाड्रॅटिक जे पॉलिनॉमियल आहे त्याची आहे डिग्री t आणि जनरल फॉर्म्युला आहे ax² plus bx plus c. त्यानंतर क्यूबिक मध्ये जाऊ आपण. क्यूबिक मध्ये आपल्याला जी डिग्री आहे ती डिग्री असेल 3 आणि डिग्री 3 असताना इक्वेशनचा फॉर्मॅट असेल ax³ plus bx² plus cx plus d where a is not equal to 0. ओके, आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर हायेस्ट डिग्री ही पॉलिनॉमियलची 3 आहे. एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर 9x² क्यूब प्लस 3x minus 3x² plus 2x plus 7. आता यामध्ये एखाद्या व्हेरिएबलची किंमत 0 असू शकते, फक्त a ची नाही पाहिजे. म्हणजे जसं की मी इथं 9x² plus 9x³ plus 2x plus 7. ओके, आता ऍक्च्युअली एक लक्षात ठेवायचं आहे की 9x³ plus 2x plus 7 असा फॉर्मॅट मी जेव्हा लिहिला तर याच्यामध्ये काय नाही, स्क्वेअर नाहीये. स्क्वेअर नाही याचा अर्थ जिथं स्क्वेअर होता त्याचा कोएफिशिएंट काय होता, 0. म्हणजे या केस मध्ये b is equal to 0. लक्षात ठेवा. पुढच्या केस मध्ये जर पाहिलं आपण तर हा आपला इक्वेशन आहे आणि b ची किंमत जर 0 टाकली तर 0x² ते ऍक्च्युअल स्टँडर्ड फॉर्म मध्ये मेन्शन करण्याची गरज नसते आणि दॅट्स व्हाय हे इक्वेशन सुद्धा क्यूबिक पॉलिनॉमियलचं एक्झाम्पल असेल. किंवा तिसरं एक्झाम्पल घेतो मी 7x³ plus 7. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर 3 आहे परंतु 2 आणि 1 हे नाही. याचा अर्थ आपण सांगू शकतो की या केस मध्ये जे b ची व्हॅल्यू पण 0 आहे आणि c ची व्हॅल्यू पण 0 आहे. ओके,
तर बी आणि सी हे जे कोएफिशियंट आहे तर त्यांची व्हॅल्यू 0 असल्यामुळे फक्त इथं ए आणि बी ची व्हॅल्यू आपण प्लेस करून हे क्यूबिक पॉलिनॉमियल ऑब्टेन केलं. सो अशा पद्धतीनं हे आहेत वन व्हेरिएबल आधारित पॉलिनॉमियलचे 3 टाइप्स. सो लिनियर पॉलिनॉमियल ज्यामध्ये डिग्री असणार 1, फॉर्म्युला ax plus b where a is not equal to 0. सेकंड क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल डिग्री असणार 2, ax square plus bx plus c where a is not equal to 0. आणि तिसरा टाइप क्यूबिक पॉलिनॉमियल ज्यामध्ये डिग्री असणार 3, जनरल फॉर्म असणार ax cube plus bx square plus cx plus d where a is not equal to 0. ओके, आता आपण घेऊ पॉलिनॉमियल संदर्भात 2 एक्झाम्पल आपण घेणार आणि त्याला आपल्याला 4 फॉर्म मध्ये लिहायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म, इंडेक्स फॉर्म, कोएफिशियंट फॉर्म आणि डिग्री फॉर्म. पैकी डिग्री फॉर्म आपण लर्न केलेला आहे, पण त्यासाठी आपण सर्वात अगोदर एक प्रॉब्लेम घेऊ. या ठिकाणी 2 प्रॉब्लेम्स. सो पहिल्या प्रॉब्लेम मध्ये घेतो मी 6m plus 7m cube minus 5m square plus 2 आणि सेकंड जे आहे त्यामध्ये 5x to the power 4 minus 2 plus 3x square plus x to the power 5. ओके, आता हे 2 एक्झाम्पल मी तुम्हाला तुमच्या समोर या ठिकाणी प्लेस केले. आता या आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी जे दोन्ही एक्झाम्पल आहेत हे ऍक्च्युअल आपल्याला 4 फॉर्म मध्ये लिहायचे आहे आणि हे लिहित असताना एक एक आपण समजून घेऊ कशा पद्धतीने लिहायचं आहे. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला करताना काय करायचं आहे की हायर डिग्री टू लोअर डिग्री. ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं जिथं ऍक्च्युअल कॉन्स्टंट असतात तर त्या कॉन्स्टंटला एक जो इंडेक्स आहे तो 0 असतो आणि दॅट्स वाय यामध्ये जो हायेस्ट डिग्री आहे ती आहे 3 आणि सो तो व्हेरिएबल अलॉंग विथ कोएफिशियंट काय आहे 7m क्यूब, त्यानंतर 3 पेक्षा 2 5m स्क्वेअर, त्यानंतर इंडेक्स 1 असणार आणि त्यानंतर 0 असणार. सो अशा पद्धतीनं आपण 3 2 1 0 या पद्धतीने जी मांडणी केली ऑर्डर नुसार डिग्री ऑफ पॉलिनॉमियल नुसार, तर याला म्हणायचं पॉलिनॉमियलचं स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म नंतर जो इंडेक्स फॉर्म आहे, आता इंडेक्स फॉर्म मध्ये जर पाहिलं आपण तर इथं 3 2 1 0 कुठेही कोणतीच गोष्ट मिसिंग नाही आणि दॅट्स वाय 7m क्यूब मायनस 5m स्क्वेअर प्लस 6m प्लस 2 म्हणजे 3 2 1 0 बरोबर ऑर्डर आहे. कुठेही इंडेक्स मिसिंग नाही आहे म्हणून इथे आपण याला इंडेक्स फॉर्म जो आहे तो या पद्धतीने लिहिणार. आता इथे जर तुम्हाला कन्फ्युज होत असेल की या दोघांमध्ये काय आहे तर लगेचच आपण हे एक्झाम्पल घेऊ, उरलेल्या 2 गोष्टी नंतर लिहू. आता यामध्ये हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल सुद्धा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म, त्यानंतर इंडेक्स, त्यानंतर कोएफिशियंट आणि त्यानंतर ऑर्डर लिहायची आहे डिग्री ऑफ पॉलिनॉमियलची, सॉरी डिग्री लिहायची आहे पॉलिनॉमियलची. सो स्टँडर्ड फॉर्म मध्ये सर्वात हायेस्ट इंडेक्स कोणता आहे 5x to the 5, त्यापेक्षा लहान 4 आहे, त्यापेक्षा लहान 2 आणि त्यापेक्षा 3. आता यामध्ये जर आपण पाहिलं 5 4 3 मिसिंग आहे, 2 आहे, पुन्हा 1 मिसिंग आहे, पुन्हा 0. दॅट्स वाय इथे तुमच्या लक्षात येईल की ह्याचा इंडेक्स फॉर्म लिहित असताना आपल्याला काय करावं लागेल x to the power 5, त्यानंतर 5x to the power 4. आता 3 हा इंडेक्स नाही या ठिकाणी, क्यूब नाहीये, सो अशा वेळेस आपल्याला 0 लिहावं लागेल कोएफिशियंट आणि x to the power 3, त्यानंतर 3x स्क्वेअर. आता x to the power 1 नाही, दॅट्स वाय तिथे सुद्धा आपल्याला 0 मेन्शन करणार आहे आणि -2. सो फरक लक्षात आला तुमच्या. पहिल्या गणितामध्ये आपण काय केलं होतं की इंडेक्स 3 2 1 आणि 0 या पद्धतीने आपल्याकडे अवेलेबल होतं. त्यामुळे या केसमध्ये स्टँडर्ड फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म हे सारखं आलं, परंतु जेव्हा आपण इथं स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं
तर 5 आणि 4 मध्ये 3 हा मिसिंग होता. त्यानंतर सॉरी 4 आणि 2 मध्ये 3 इंडेक्स मिसिंग होता. त्यानंतर 2 आणि 0 मध्ये 1 हा मिसिंग होता. आणि दॅट्स वाय जो मिसिंग x टू द पॉवर 3 आहे त्याला कोएफिशियंट 0 घेतला. जो मिसिंग 1 होता त्याला 0 टू द x पॉवर 1 घेतला आपण. या पद्धतीने आपण जे लिहिलं तर त्याला म्हणायचं इंडेक्स फॉर्म. त्यानंतर आहे कोएफिशियंट फॉर्म. यामध्ये फक्त आपल्याला कोएफिशियंट हे पॅरेंथेसिस म्हणजे कंसामध्ये लिहायचे आहे. सो 7 त्यानंतर -5 +6 +2. इकडे जर आपण कोएफिशियंट पाहिले काय आहे, काही नाही म्हणजे 1 5 0 3 0 -2. ओके. सो या पद्धतीनं आपण कोएफिशियंट पाहिले. आणि राहिला प्रश्न डिग्री. तर जेव्हा आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहितो तर पहिल्याच जो व्हेरिएबल आहे त्याचा इंडेक्स ही डिग्री असते. आणि दॅट्स वाय यामध्ये डिग्री ऑफ पॉलिनॉमियल असेल 3 आणि यामध्ये डिग्री ऑफ पॉलिनॉमियल जी आहे ती आहे 5. तर अशा पद्धतीनं या 4 फॉर्मॅट मध्ये आपल्याला पॉलिनॉमियलला एक्सप्रेस करता आलं पाहिजे.